नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, तुमच्या कापूस पिकामध्ये काळा मावा, पांढरा मावा, हिरवा तुडतुडा, फुलकिडे आणि पांढरी माशी यांसारख्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये झाला असेल तर याच्या नियंत्रणासाठी तुम्ही कपाशी पिकामध्ये कोणत्या कीटकनाशकाची फवारणी करायला पाहिजे, तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी काही टॉप कीटकनाशकं सांगतो शेतकरी मित्रांनो, ज्या कीटकनाशकाची तुम्ही तुमच्या कपाशी पिकामध्ये अशा वेळेस फवारणी करू शकता। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरून नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तसेच हा व्हिडिओ लाईक करून जास्तीत जास्त गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी जी काही कीटकनाशकं मी तुम्हाला सांगतो तर त्याच्यामध्ये नंबर 1चं जे कीटकनाशक आहे तर ते आहे सिजेंटा कंपनीचं ॲक्ट्रा। या कीटकनाशकाचा तुम्ही 20 लिटरसाठी 10 ग्रॅम आणि 15 लिटरच्या पंपसाठी 8 ग्रॅम असा वापर करू शकता। नंबर 2चं कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो UPL कंपनीचं उलाला। या कीटकनाशकाचा सुद्धा तुम्ही 20 लिटरसाठी 10 ग्रॅम आणि 15 लिटरसाठी 8 ग्रॅम असा वापर करू शकता। नंबर 3 बायरचं कॉन्फिडर। या कीटकनाशकाचा तुम्ही 15 लिटरच्या पंपसाठी शेतकरी मित्रांनो 12 ml आणि 20 लिटरसाठी 15 ml वापर करू शकता। नंबर 4चं जे कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो तर ते आहे सॉल कंपनीचं पनामा। या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता 20 लिटरच्या पंपसाठी 10 ग्रॅम आणि 15 लिटरच्या पंपसाठी 8 ग्रॅम। त्यानंतर शेतकरी मित्रांनो नंबर 5चं जे कीटकनाशक आहे तर ते आहे टाटा कंपनीचं रोगर। या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता 30 ml 20 लिटरसाठी आणि 25 ml 15 लिटरच्या पंपसाठी। किंवा शेतकरी मित्रांनो 6 नंबरचं जे कीटकनाशक आहे तर ते आहे UPL कंपनीचं अपाचे। या कीटकनाशकाचा तुम्ही वापर करू शकता 20 लिटरसाठी 20 ग्रॅम 15 लिटरसाठी 16 ग्रॅम। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या कपाशी पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असेल तर याच्यापैकी कोणत्याही कीटकनाशकाची तुम्ही बिनधास्त फवारणी करू शकता। याच्यासोबत तुम्ही आवश्यक बुरशीनाशक टॉनिकचा वापर हा करू शकता।